नमस्कार. तर आज आपण बघूया व्हॉट इज स्पेस डेब्रिस. तुम्ही थंबनेलमध्ये वाचलं असेल की 3000 डेड सॅटेलाइट्स आर ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ. म्हणजेच की 3000 मृत सॅटेलाइट जे आता निकामी झालेले आहेत. त्या उपग्रह आता काही कामाचे नसून त्यांचा कार्यकाळ संपलेला असून ते आता अवकाशामध्ये तरंगत आहेत. तर अशांना उपग्रह न म्हणता त्यांना कचरा आपण असे म्हणतो. तर मानवाने पृथ्वीभोवतीच कचरा करणे मर्यादित ठेवले नसून त्याने आता अवकाशातसुद्धा त्याची सुरुवात केलेली आहे. तर याला आपण स्पेस डेब्रिज म्हणतो. तर या स्पेस डेब्रिजबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला स्पेस डेब्रिज काय आहे? स्पेस डेब्रिजमध्ये कॉन्ट्रिब्युशन कोणत्या देशांनी जास्त केलेले आहे आणि याच्याबद्दलचे उपाय काय आहे? याचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अशी तुम्हाला विनंती करतो. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. Man-made filth is not limited to the earth but also accumulates in space. म्हणजेच की तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की मी मानवाने केलेली अस्वच्छता केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर ती अंतराळातही कचऱ्याचे ढिगारे साठवून ठेवले आहेत. ऑफ कोर्स दिस वेस्ट इज ड्यू टू स्पेस एक्सप्लोरेशन. दिस वेस्ट इज नॉट स्मॉल बट मिलियन्स ऑफ टन्स. म्हणजेच की हा कचरा हा जो ढिगारा आहे हा कचरा अंतराळात शोध घेण्याच्या मोहिमेमुळे म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी आपण म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी आपण जे सॅटेलाइट्स अंतराळामध्ये सोडतो, त्या शोध मोहिमेसाठी हा कचरा थोडा थोडा करता तो लक्षावधी टनाचा झालेला आहे. थर्ड पॉईंट असा आपण लिहिला आहे की 2000 सॅटेलाइट्स आर करंटली ऑर्बिटिंग द अर्थ. म्हणजेच की 2000 सॅटेलाइट आता सध्या भ्रमण करीत आहे पृथ्वीला. आणि 3000 डेड सॅटेलाइट्स अँड मिलियन्स ऑफ स्मॉल अँड लार्ज पीस ऑफ सच इक्विपमेंट्स आर स्कॅटर्ड इन अर्थ ऑर्बिट अलोन. म्हणजेच की 3000 मृत सॅटेलाइट आणि अशा उपकरणांचे लहान मोठे लक्षावधी तुकडे केवळ पृथ्वीच्या कक्षेत विखुरलेले दिसतात. लास्ट पॉईंट असा म्हणतो की डिस्ट्रॉय दिस डेब्रिस इज अ चॅलेंज फॉर स्पेस रिसर्चर्स अराउंड द वर्ल्ड. म्हणजेच की हा जो कचरा आहे नष्ट करणे हे जगभरातील अंतराळ संशोधकापुढचे खूप मोठे आव्हान आहे. तर अशा प्रकारे आपला जो स्पेस डेब्रिजबद्दलचा हा थोडक्यात ही प्रास्ताविका मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघूया आपण की हाऊ मच डेब्रिज प्रेझेंट इन स्पेस. तर स्पेसमध्ये एकूण पहिला पॉईंट असा म्हणता याच्यामध्ये की 128 मिलियन ऑफ पीसेस हॅव फॉलेन अराउंड द अर्थ ऑफ स्पेस जंक्स लार्जर दॅन 1 मिलीमीटर. म्हणजेच की 1 मिलीमीटरपेक्षा मोठे स्पेस जंकचे म्हणजे स्पेस कचऱ्याचे 128 दशलक्ष तुकडे पृथ्वीभोवती पडले आहेत. आणि दुसरा पॉईंट असा आहे की वन्स इन 2009 अँड अदर इन मार्च 2021 द चायनीज सॅटेलाइट वर डिस्ट्रॉयड बाय द डेब्रिज द बाय बर्शिट स्पेसक्राफ्ट वॉज लॉन्च्ड ऑन द मून. 2009ला एक व त्यानंतर मार्च 2021ला चीनचे जे सॅटेलाईट ह्या कचऱ्याला धडकून नष्ट झाले. म्हणजेच की याचा धोका असा पडतो की जे नवीन स्पेस मोहीम म्हणजे अंतराळ मोहीम कोणताही देश सुरुवात करतो तर त्याच्या नवीन कोऱ्या उपग्रहाला ह्या कचऱ्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसं हाच एक एक्झाम्पल तुम्हाला या दुसऱ्या पॉईंटमध्ये दिसून येतो की चीनचा जो सॅटेलाईट आहे अशाच प्रकारच्या कचऱ्याला धडकून तो नष्ट झालेला होता. तर याच्यामुळे मिलियन्स ऑफ डॉलर्सचा हा जो लॉस हा त्या देशाला उचलावा लागतो. थर्ड पॉईंट म्हणतो की देर आर 3 मून ब्युजीस इन द US अपोलो 15, 16 अँड 17. अमेरिकेचा अपोलो 15, 16 व 17 यांना नेलेल्या 3 मून बग्गी तेथेच आहेत. म्हणजे चंद्रावर जे सोडल्या होत्या अपोलोने ते अजूनही त्या चंद्रावरच आहे असे सिद्ध झालेले आहे. फोर्थ पॉईंट आहे अपार्ट फ्रॉम दिस photographs taken by the astronauts, golf balls and other materials will also be on the moon. याशिवाय जो अंतराळवीरांनी ठेवलेले फोटोग्राफ आहे गोल्फ बॉल किंवा इतरही साहित्य ते चंद्रावरच आहे. तर अशा प्रकारे डेब्रिज प्रेझेंट आहे अंतराळामध्ये. नंतर बघूया आपण कंट्री वाईज कॉन्ट्रिब्युशन्स. म्हणजेच की कोणत्या देशाचे जास्तीत जास्त डेब्रिज म्हणजे कचरा निर्माण करण्यामध्ये योगदान आहे. द US इज रिस्पॉन्सिबल फॉर ओवर 9400 ऑर्बिटल डेब्रिज. रशिया और USSR इज अकाउंटेबल फॉर ओवर 8400 अँड चायना फॉर 4478. अबाउट 220 पार्ट्स ऑर्बिटिंग अर्थ आर ड्यू टू इंडियन रॉकेट लॉन्चेस अँड द ASAT इट कॅरिड आउट इन
2019. म्हणजेच की 9400पेक्षा जास्त ऑर्बिटल डेब्रिजसाठी जो US हा जबाबदार आहे, म्हणजेच अमेरिका हा जबाबदार आहे आणि 8400पेक्षा जास्त हा रशिया जबाबदार आहे. तर चीन येथे 4478 इतक्या कचऱ्यासाठी हा चीन जबाबदार आहे. भारतीय रॉकेट प्रक्षेपण आणि 2019मध्ये केलेल्या एसॅटमुळे पृथ्वीभोवती सुमारे 220 भाग आहेत जे भारतामुळे जमा झालेले आहे. भारताने केलेल्या चाचणी स्ट्राईकमुळे म्हणजेच की द टेस्ट स्ट्राईक बाय इंडिया वॉज क्रिटिसाइज्ड ॲज अन इव्हेंट विच विल इन्क्रीज द क्वांटम ऑफ स्पेस डेब्रिस. म्हणजेच की भारताने केलेल्या चाचणी स्ट्राईकमुळे अवकाशातील ढिगाऱ्यांचे प्रमाण हे वाढलेले आहेत अशी घटना म्हणून टीका करण्यात आली होती. ओव्हर 400 pieces of debris emerged from the event, but only one remains in orbit. The rest re-entered Earth's atmosphere and burned. इव्हेंटमधून म्हणजे एका 400हून अधिक ढिगाऱ्यांचे तुकडे बाहेर पडले, परंतु केवळ एकच कक्षेत हा उरलेला आहे आणि उर्वरित पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला आणि तो जळून गेलेला आहे. तर अशा प्रकारे US, रशिया आणि चायना यांची स्पेस डेब्रिस क्रिएट करण्यामध्ये खूप मोठे कॉन्ट्रिब्युशन्स आहे. तर बघूया आपण नेक्स्ट की 2000 सॅटेलाईट म्हणजे 2000 सॅटेलाईट ऑर्बिटिंग द अर्थ म्हणजे सध्या 2000 सॅटेलाईट हे पृथ्वीचे भ्रमण करीत आहे. 3008 सॅटेलाइट्स हॅव लँडेड इन अर्थ ऑर्बिट. 3000 मृत सॅटेलाइट्स पृथ्वीच्या कक्षेत पडले आहेत. थर्ड पॉईंट आहे देर आर 34,000 स्पेस जंक पीसेस लार्जर दॅन 10 सेंटीमीटर्स. 34,000 स्पेस जंकचे 10 सेंटीमीटरपेक्षा मोठे तुकडे हे अवकाशामध्ये भ्रमण करीत म्हणजे पडलेले आहेत. ह्युमन्स हॅव रिलीज्ड 190,000 kilograms ऑफ मटेरियल टू द मून. 1,90,000 किलोग्रॅमचे साहित्य मानवाने चंद्रावर सोडलेले आहेत. फिफ्थ पॉईंट आहे 54 अनमॅन्ड स्पेसक्राफ्ट लँडेड ऑन द मून ऑर फ्लॅश्ड. 54 मानवरहित यान चंद्रावर उतरले आणि क्रॅश झालेले आहे. तर अशा प्रकारे हा स्पेस डेब्रिस म्हणजे मधला कचरा हा तयार झालेला आहे. आता काही पॉईंट्स आहे जे नोटेबल आहे. पहिला पॉईंट आहे 25,000 म्हणजे 25,000 ॲक्टिव्ह ऑर्बिटल डेब्रिज आर बिंग ट्रॅक्ड ॲट प्रेझेंट. म्हणजे ओव्हर 25,000 हे जे ॲक्टिव्ह ऑर्बिटल म्हणजे जे पृथ्वीच्या कक्षेमध्ये तरंगत आहे याला ट्रॅक केलेले आहे. सेकंड आहे द US अँड रशिया ऑर USSR आर रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हर 70% ऑफ डेब्रिज. तर जेवढाही अंतरिक्षमध्ये डेब्रिज आहे म्हणजे जो कचरा आहे स्पेस त्याच्यामध्ये 70% US आणि रशिया हे जबाबदार आहे. तिसरा आहे द नंबर ऑफ पेलोड्स कॅरीड पर लॉन्च पिक्ड ॲट 16 इन 2022. अशा प्रकारे डेब्रिज जमा होण्या म्हणजे कचरा जमा होण्याचे कारण आहे. नंतर लास्टमध्ये बघूया की हाऊ कॅन वी क्लीन अप स्पेस जंक्स. म्हणजे हे कचरा स्पेसमधला जो अंतराळमधला जो कचरा आहे तो क्लीन कसा करू शकतो आपण. तर याच्यासाठी आपल्याला म्हणजे द युनायटेड नेशन्स आज दॅट ऑल कंपनीज रिमूव्ह देअर सॅटेलाइट फ्रॉम ऑर्बिट विदिन 25 years आफ्टर द एंड ऑफ देअर मिशन. म्हणजेच की युनायटेड नेशन्सने सर्व कंपन्यांनी ज्यांचे मिशन संपल्यानंतर 25 वर्षाच्या आत त्यांचे उपग्रह कक्षेतून काढून टाकावेत अशी विनंती केलेली आहे. This is tricky to enforce through because satellites can fail. To tackle this problem, several companies around the world have come up with the novel solutions. काही अडचणी आलेल्या आहेत ज्या अंमलबजावणी करून ते अवघड असतात, पण त्याच्यावर काही उपाय काही कंपन्यांनी शोधलेले आहेत. ते उपाय आपण आता बघूया. This includes removing dead satellites from orbit and dragging them back into the atmosphere where they will burn up. म्हणजेच की जे डेड उपग्रह आहे त्यांना कक्षेतून काढून टाकणे आणि त्यांना आपल्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये ओढणे. म्हणजेच ते आपल्या वातावरणामध्ये ओढल्यावर तिथेच ते जळतील. अशा प्रकारे त्यांचा एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे. Ways we could do this include using a harpoon to grab a satellite, catching it in hung net, using magnets to grab it, or even firing lasers to heat up the satellite, increasing its atmospheric drag so that it falls out of orbit. उपग्रह पकडण्यासाठी हापून वापरणे आणि मोठ्या जाळ्यात पकडणे, तो पकडण्यासाठी चुंबक वापरणे किंवा उपग्रह गरम करण्यासाठी लेझर फायर करणे, त्याचे वातावरणीय ड्रॅग वाढवणे ज्यामुळे तो कक्षेबाहेर पडेल अशा पद्धतीचा समावेश आहे. तर अशा प्रकारे त्यांनी उपाय सांगितलेले आहेत
कॅचिंग इट इंटू ह्यूज नेट याचा हा जो उपाय आहे त्याचा मी एक व्हिडिओ तुम्हाला लास्टमध्ये प्ले करून दाखवेल. तो तुम्ही बघा आणि तो कशी प्रोसेस आहे ते तुम्हाला माहिती पडेल. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमधून काही नॉलेज तुम्हाला मिळालं असेल. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की कसा कचरा म्हणजे कसा अवकाशात कचरा निर्माण होतो, कोणत्या कंट्रीचा जास्त कॉन्ट्रिब्युशन्स यामध्ये आहे, किती टक्के डेब्रिज स्पेसमध्ये आता अवेलेबल आहे आणि कशाप्रकारे ते आपण क्लीन करू शकतो. अशा प्रकारची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.